गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. येस, व्हेरी गुड. सायली मॅम, प्रीती मॅम, स्वाती जोशी मॅम, दीपाली मॅम, BNK. आपल्या नावानी जॉईन व्हायचे. आपल्या नावात खूप मोठे व्हायब्रेशन्स असतात आणि आपलं नाव आपल्याला बरंच काही देऊन जातं. त्यामुळे आपण आपल्या नावाचे व्हायब्रेशन्स काय असतात, वाढवायचे असतात. येस, व्हेरी गुड. चला सुरू करूया आजच्या सेशनला. प्रीती मॅम, व्हिडिओ ऑन करा शक्य असेल तर. आवाज येतोय माझा? येस, व्हेरी गुड. सुरू करूया आजच्या सेशनला. येस, काल आपण बघत होतो. आपण काल आपले सफरिंग लिहून काढले की माझ्या लाईफमध्ये काय काय, मला कुठल्या कुठल्या गोष्टीचा राग येतो आणि माझ्या लाईफमध्ये काय काय सफरिंग आहे. बरोबर, इथपर्यंत आलं होतं. ते सफरिंग काल संडे होता, काल परत कोणी रिपीट केले? मी सांगितलं होतं की 21 दिवस आपल्याला ते सफरिंग काय करायचे, दररोज लिहायचे आहे. बरोबर. नसतील सुरू केले तर आजपासून सुरू करा. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरातून ते सफरिंग लिहून काढायचे आहे. सफरिंग लिहून आपल्याला काय करायचे आहे, ते झोपण्यापूर्वी सलग 21 दिवस आपल्याला ते सफरिंग लिहायचे आणि झोपण्यापूर्वी जाळून टाकायचे. ठीक आहे. आपण इथे काय करतो आहे, पहिल्या रेकी लेवल 1 मध्ये आपण आपली शोधन क्रिया करतो आहे. यामध्ये आपल्याला आपल्या ऊर्जांचा शोध घ्यायचा आहे. प्लस माझ्या बॉडीमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल, जी काही नकारात्मकता आहे, त्याच्यापासून मी काय करणार आहे, स्वतःला कट ऑफ करणार. स्वतःला काय करणार आहे, या सगळ्या नकारात्मकतेपासून दूर नेणार आहे. म्हणून पहिल्यांदा नकारात्मकता फाइंड आउट करायची आहे, तर ती कुठेतरी माझ्यामध्ये आहे. बरोबर. मग मला माझ्या नकारात्मकतेला मला दूर करायचं आहे. तर दूर करताना मी माझी एक एक पाऊल पुढे टाकणार. हे एक एक पाऊल टाकताना मला जे काही अडथळे येतील ते मी स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. एक एक पाऊल पुढे टाकायचे. घारुताईनी जशी स्टेप उचलली होती, छोट्या छोट्या स्टेप उचलायच्या आहे की स्टेप बाय स्टेप मी पहिल्यांदा माझ्या नकारात्मकता, माझ्या आयुष्यातील नकारात्मक लोक, नकारात्मक विचार, ते प्रत्येक विचार लिहून मी जाळून टाकणार आहे. कळालंय? येस. आपण बघत होतो सबकॉन्शियस माइंड, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. आपल्या जीवनातला आनंद आणि आपलं अवचेतन मन एकमेकांशी कसं कनेक्टेड आहे. बरोबर. कळालं होतं काल परवा की जीवनातला आनंद आणि सबकॉन्शियस माइंड याचं नातं असं आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड जाणते अजाणतेपणे आपल्यासाठी 90% काम करत असतं आणि आपलं कॉन्शियस माइंड आपल्यासाठी काय करतं, 10% काम करत असतं. ठीक आहे. मग आपल्याला सबकॉन्शियस माइंडचं स्टडी करताना हे बघायचं आहे की हे ऍक्टिव्हेशन कसं करायचं. जर माझ्या आयुष्यामध्ये माझं वर्तनशास्त्र म्हणजे माझं जे वर्तन आहे हे कुठेतरी माझ्या सबकॉन्शियस माइंड मधनं आलेलं आहे, कुठेतरी माझी जी जडणघडण घडलेली आहे ती माझ्या सबकॉन्शियस माइंडला ज्या पद्धतीने आतापर्यंत ट्रेनिंग देण्यात आलं आहे, ज्या पद्धतीने सबकॉन्शियस माइंड पर्यंत जे विचार पोहोचवण्यात आले आहे, त्या विचारांमुळे माझी जडणघडण घडलेली आहे. बरोबर. जर मला हे विचार एक पॉझिटिव्हली पोचवता आले आणि मला याला ट्रेन करता आलं, ऍक्टिव्हेट करता आलं, तर ह्या सबकॉन्शियस माइंड माझ्यासाठी माझ्या जीवनातल्या आनंदाचं कारक बनणार आहे. बरोबर. कारण बघा, जगात एक व्यक्ती आनंदी आहे, दुसरा दुःखी आहे. जगात काही श्रीमंत लोक आहे, त्यांची संख्या खूप कमी आहे. मग असं ते काय, आणि काही लोक खूप गरीब आहे, काही लोक खूप मिडल क्लासमध्ये आहे. मग ते श्रीमंत लोक असं काय करत आहे जे मी करत नाहीये? जे लोक आनंदी राहतात त्यांच्या सराउंडिंग मध्ये असं काय आहे जे माझ्या सराउंडिंग मध्ये नाही आहे? दोन लोकांमधला फरक नेहमी का जाणवतो की दोन लोक आहे, दोन भाऊ, आपण फॅमिली मधले म्हटलं, दोन भावांचा स्वभाव सारखा का नसतो? जर एकाच फॅमिलीतले एकाच आईचे दोन मुलं असतात, एकाच आईनी वाढवलेले असतात, पण दोघांचंही जे जडणघडण होतं, दोघांनीही ज्या पद्धतीने स्वतःला ट्रेन केलेलं असतं ते फार डिफरंट असतं. आता इथे सगळे बरेच आई लोक आहेत. स्वाती मॅम आहेत ना, दीपाली मॅम,
आहे, बरोबर. मग आपल्याच हाताचे 5 बोट सारखे नाहीत, मग आपले मुलं पण सारखे आहेत का? नाही आहेत. अनुभव आहे आपल्याला या गोष्टीचा, आणि या अनुभवातून आपल्याला असं वाटतं की आपले मुलं सारखे नाहीयेत. इवन दो आपल्याला जर बहीण भाऊ असतील तर ते पण आपल्यासारखे नाहीयेत. त्यांच्या विचारांमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये कुठेतरी मतभेद आहे, आपले आई वडील एकच असले तरी सुद्धा. होतं असं. का होत आहे हे? कारण जेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग दिलेलं आहे, ते एक तर चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे, किंवा ते जेव्हा ऍक्टिव्ह होतं तेव्हा ज्या गोष्टी नको होत्या त्या त्यांनी काय केल्या आहे, ग्राफ्स केल्या आहे. कारण मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की सबकॉन्शियस माइंडला चूक किंवा बरोबर कळत नाही. त्याला कळत नाही, ते 24 तास काहीतरी विचारात असतं, काहीतरी ऍक्टिव्हिटी मध्ये असतं. पण त्याला जेव्हा ज्या गोष्टी त्याच्यावरती आघात करतात, जेव्हा त्या गोष्टी त्याला आनंद देऊन जातात, त्या काय करतात, स्टोअर करतो, आणि मग त्या पद्धतीने त्याची बिलीफ सिस्टीम बनते. कळते? आपली जी विचारांची जडणघडण झाली ही आपल्या जन्मापासूनच्या नंतरच्या पॅरेंटिंगमुळे, आपल्या सोसायटीमुळे, ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो, आपण ज्या शाळेत शिकलो, जे मित्रमैत्रिणींमध्ये वागलो, त्यामुळे झालेली आहे. बरोबर. यात आपल्या आई वडिलांचाही दोष नाही, या सोसायटीचाही दोष नाही आहे. कुठेतरी आत्ता आपल्याला बदलायचंय, आत्ता वेळ आलेली आहे. आत्तापर्यंत मला ह्या गोष्टीचं ज्ञान नव्हतं, पण आत्ता मी काय करते, स्वतःसाठी एक पाऊल उचलत आहे. तुम्हीच आहे तुमच्या जीवनाचा शिल्पकार. आपण नेहमी ऐकतो आहे, पण ते आत्मसात करायला मला होत नाहीये, मला जमत नाहीये. मग आज मी त्या गोष्टीचं तुम्हाला काय सांगणार आहे, हाऊ टू ऍक्टिव्हेट युअर सबकॉन्शियस माइंड, हाऊ टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. आपल्याला ट्रेनिंग जर द्यायचंय, मला माझ्या बिलीफ सिस्टीम चेंज करायची आहे, मला माझ्या इमोशनची फ्रिक्वेन्सी वाढवायची आहे. मग ह्या माझ्या जर इमोशनची फ्रिक्वेन्सी खूप सॅड असेल तर मला ते हॅपीनेसकडे न्यायचे आहेत. मग मी हॅपीनेसकडे जायचं आहे तर मी कुठल्या पद्धतीने ट्रेनिंग देणार आहे? मग मला ट्रेनिंग द्यायच्या मेथड्स माहिती पाहिजे. हाऊ वेज टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड. त्याच्या मेथड आहे की अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. हे आपल्या पहिल्या दिवशीच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो, बरोबर. हा. मग आता अफर्मेशन म्हणजे काय? तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की अफर्मेशन म्हणजे अशी कोणती गोष्ट जी लहानपणापासून आपल्याला ऐकण्यात असते. ज्या पद्धतीने आपण विचार केला होता की आपण बाळराजांचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं होतं, त्या पद्धतीने मासाहेबांनी त्यांना काय दिलं होतं, एक पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं होतं. त्यामुळे त्यांची जडणघडण राजांसारखी झाली, बरोबर. आता तुम्हाला बघायचंय का अफर्मेशनची पॉवर? रेडी आहात तुम्ही अफर्मेशनची पॉवर बघायला? येस, व्हेरी गुड. मग आपल्याला काय करायचंय, तुम्हाला सगळ्यांना मॅग्नेट माहितीये? माहितीये मॅग्नेट. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचंय. ज्यांना प्रॅक्टिकल सेशन आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करून बघायची आहे. ठीक आहे. मॅग्नेट माहिती आहे ना सगळ्यांना? मग मॅग्नेटचं काय आहे, एक साऊथ पोल असतो, एक नॉर्थ पोल असतो, बरोबर. आणि साऊथ पोल आणि नॉर्थ पोल काय करतात, एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, बरोबर. होतात का? की मीच एकटी शिकली आहे? होतात की नाही? आणि लाईक पोल जर नॉर्थ आणि नॉर्थ असेल तर रिपेल होतात, आणि साऊथ आणि नॉर्थ असेल तर अट्रॅक्ट होतात, हे आपण शिकलो होतो, बरोबर. मग आपल्याला आज काय करायचं, आपल्या हातांचं प्रॅक्टिकल करायचंय. दोन्ही हात या पद्धतीने सरळ करायचे, स्ट्रेट. स्ट्रेट हँड करा, सरळ दोन्ही हात या पद्धतीने आणायचे. येस, आणलेत का? मी चेक करते. लेट मी चेक. येस, व्हेरी गुड. येस येस. स्वाती मॅम, समोर आपण पीटी कशी करत होतो, आपल्या खांद्याच्या समोर घ्यायचे. हा, सरळ स्ट्रेट. सायली मॅम, सरळ वरती नाही, सरळ घ्यायचे, सरळ सरळ, हा सरळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. या पद्धतीने आपल्याला दोन्ही हात, कोमल मॅमचे बरोबर आहे, दीपाली मॅमचे पण बरोबर आहेत. ठीक आहे. रेडी आहात तुम्ही प्रॅक्टिकल करायला? येस. डोळे बंद करायचे आहेत आणि माझ्या सूचनांकडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे. डोळे बंद आणि सूचनांकडे लक्ष द्यायचे आपल्याला. तुमचा एक हात एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ पोल आहे. तुमचा एक हात नॉर्थ पोल आहे आणि एक हात साऊथ पोल आहे. सायली मॅम, हात खाली घ्या, तुमच्या खांद्याच्या समोर घ्यायचेत आपल्याला. हा, स्ट्रेट. हा, येस.
नॉर्थ पोल आहे आणि साऊथ पोल आपले हँड्स आहेत. ठीक आहे. एक हात नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. आपल्याला नियम माहिती आहे. नॉर्थ पोल साऊथ पोल अट्रॅक्ट इच अदर. 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 नाऊ ओपन युअर आईज. हाताची पोझिशन तशीच ठेवा आणि ओपन करा हँड्स. चेंज झाली पोझिशन. दीपाली मॅम, कोमल मॅम, येस. स्वाती मॅम, सायली मॅम, काय अनुभव होता? सायली मॅम अनम्यूट करा. ऍक्च्युली समोर मोबाईल ठेवायला काही नाहीये, त्याच्यामुळे माझी गडबड झाली थोडीशी. गडबड झाली. ओके, हा. चालेल. येस. हा दीपाली मॅम. पूर्ण हात जे होते, तुम्ही जशा जशा इन्स्ट्रक्शन देत होता तसे तसे हात पूर्ण येऊन नमस्कार पोझिशन मध्ये आलेत. पूर्ण बरोबर. येस. व्हायब्रेट होत होता, जवळ 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 येऊन पूर्ण म्हणजे तुमच्या कनेक्ट. हात मॅग्नेट आहेत. येस. बरोबर. येस. येस. प्रीती मॅमचे पण थोडे जवळ आलेत. येस. स्वाती मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करा. हा. हो, एकमेकांजवळ अट्रॅक्ट होत होते. जसं तुम्ही व्हायब्रेशन देत होते तसं ते होत होतं. बरोबर. हम्म. सेम कोमल मॅमचा एक्सपिरियन्स आहे. अनम्यूट करा मॅम. मॅम तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले की नाही, म्हणजे अट्रॅक्ट, त्यावेळी मी असं डीप ब्रीथ घेत होते. जसे डीप ब्रीथ घेईल तसं ते थोडंसं पुढं आल्यासारखं होत होतं. सोडलं की परत ते व्हायब्रेट होत होतं. परत ते असं हे होत होतं आणि ते एकमेकाजवळ येत होतं. येत अट्रॅक्ट होत. होत होतं. हो, आपोआप होत होते. ऑटोमॅटिक होत होतं. म्हणजे मला ते ब्रिदिंग वरती मला जाणवत होतं की म्हणजे तर तेव्हा ते असं जवळ येत होतं. परत ते असं थांबलं की व्हायब्रेट होत होतं सोडताना. असं म्हणजे त्यांच्यात एक काहीतरी गती चालू आहे हे जाणवत होतं. येस. ठीक आहे. मला हे सांगायचं आणि हे प्रॅक्टिकल करून दाखवायचा उद्देश एकच, की जर माझे हात मॅग्नेट होऊ शकतात, म्हणजेच मी माझ्या लाईफला काय होते, मी माझ्या लाईफला क्रिएट करू शकते. मी माझ्या लाईफला ज्या पद्धतीने मला पाहिजे आहे, ज्या गोष्टी मला पाहिजे आहेत त्या गोष्टींपर्यंत पोहोचवू शकते. जर मी सकाळपासून एक निगेटिव्ह थॉट मध्ये आहे तर मला रात्री झोपताना निगेटिव्ह गोष्ट आठवते. बरोबर. आपल्याला दिवसभराच्या रात्री कोणत्या घटना आठवतात? ज्या गोष्टी निगेटिव्ह घडलेल्या असतात. माझं होतं की तुमचं देखील होतं प्रत्येकाचं, राईट? मग जर असं होत आहे म्हणजे काय, की माझ्या सराउंडिंग मध्ये मी काय आहे, कुठेतरी निगेटिव्हिटीला स्थान दिलेलं आहे आणि स्वतःचा विचार करणं सोडलेलं आहे. माझ्या सराउंडिंग मध्ये मी जर माझं असं होत आहे तर मी त्या फ्रिक्वेन्सी पर्यंत पोहोचू शकत नाहीये, ज्या गोष्टी मला सगळ्या गोष्टी मिळून द्यायला माझ्या आनंदाला कारक आहे. बरोबर ना? एक पॉझिटिव्ह गोष्ट, एक पॉझिटिव्ह अफर्मेशन जर माझ्या हातांना मॅग्नेट करते आहे, एक पॉझिटिव्ह अफर्मेशन मी फक्त त्याची फ्रिक्वेन्सी 3 ते 4 मिनिटं अनुभवली. किती मिनिटं एक्सपेरिमेंट घेतला आपण? फक्त 3 मिनिटं. आणि 3 मिनिटात माझे हात काय झाले? मॅग्नेट झालेत ना. मी काहीच नाही केलं, मी कुठूनच काही नाही, मी फक्त तुम्हाला काही एक्सपेरिमेंट दिला की आपल्या अफर्मेशन आपल्या लाईफमध्ये काय काम करतात. माझेच आपलेच अफर्मेशन, आपलीच पॉवर आहे, सगळं तुमच्याचकडे आहे. परी तू जागा चुकलासी, असं झालेलं आहे. पॉवर कोणाकडे आहे? तुमच्याकडे. एक्सपेरिमेंट कोणी केला? तुम्ही केला. बरोबर. आणि मग ही पॉझिटिव्ह गोष्टींची पॉवर आहे, तशी निगेटिव्ह गोष्टींची पॉवर आहे. म्हणून निगेटिव्ह गोष्टी काय करतात, मी सकाळपासून जो विचार करते, ज्या घटना माझ्यासोबत घडतात, ज्या पद्धतीने मला सगळ्या गोष्टींचा सारासार विचार येतो, रात्री मला निगेटिव्ह गोष्टी पिन करतात.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या घटना घडलेल्या असतात त्या भलाई आनंदाच्या असू देत, पण जर मला कुणीतरी टोचण्या मारल्या असतील तर त्या मला रात्री झोपेच्या वेळेस आठवतात. मग जेव्हा माझा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो तेव्हा मी त्याला काय देते आहे, निगेटिव्ह थॉटचं खतपाणी देते. म्हणजे माझी कुठेतरी पेरणी चुकते. बरोबर? येस ऑर रॉंग? राईट? बरोबर ना? की माझी पेरणी चुकते आहे. मग मला पेरणी कशी करायला पाहिजे? मला माझ्या थॉट प्रोसेसला अफर्मेशननी ट्रेन केलं पाहिजे. मला अफर्मेशन मध्ये जर एवढी पॉवर आहे आणि ते मला समजलं आहे तर मी आजपासून काय करणार आहे, माझ्या अफर्मेशनला ट्रेनिंग देणार आहे. माझ्या अफर्मेशनला मी काय देते आहे, ट्रेनिंग देते आहे. मग ट्रेनिंग कसं द्यायचं आहे? पहिल्यांदा मी आज तुम्हाला एक मूलमंत्र देते. काय मूलमंत्र देते आहे? आपले दोन्ही हात ओपन करा आणि म्हणायचं, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. आई एम द बेस्ट. आई एम द विनर. टुडे इज माय डे. आई एम द बेस्ट. आई एम द विनर. टुडे इज माय डे. आई कॅन डू इट. आणि थँक्यू सो मच गॉड. हृदयावरती हात ठेवा. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. काय म्हणायचं हृदयावर हात ठेवून? थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. ज्या ज्या ईश्वराला मला काय करायचंय, पहिल्यांदा मी हे अफर्मेशन सकाळी स्वतःला देणार, रात्री झोपताना देखील सकाळी माझी सुरुवात याच पद्धतीने होणार. बरोबर? कळालं आहे? माझा सुखी जीवनाचा मूलमंत्र काय आहे? थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मी त्याला पहिल्यांदाच थँक्यू देत म्हणते. मी त्या ईश्वरापर्यंत या ऊर्जा पोचवत आहे. मी त्या ईश्वराला सांगते आहे, त्या युनिव्हर्सला सांगते आहे की थँक्यू. आणि तू मला जे दिलं आहे, तू जे मला पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी तू देतोय. पहिल्यांदा मी त्याला फ्रिक्वेन्सी पाठवते, पहिल्यांदा ह्या व्हायब्रेशन मी त्याच्याकडे पाठवत आहे की थँक्यू गॉड, थँक्यू ईश्वरा, थँक्यू युनिव्हर्स. मग तो देताना काय देणार आहे मला? आनंद देईल. बरोबर? जर मी पहिल्यांदाच त्याला थँक्यू पाठवत आहे, पहिल्यांदाच त्याला आभार मानते आहे, तो वारंवार मला काय तसेच चान्स निर्माण करेल, तशाच गोष्टी, तशीच सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये आणणार आहे. कळते? मग आजपासून सुरुवात अशी करायची आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल तेव्हा मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला या पद्धतीने ट्रेनिंग देणार आहे की येस, आय एम द बेस्ट. टुडे इज माय डे. आई एम द विनर. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. कळलंय? झाली का फ्रिक्वेन्सी चेंज? या वाक्याने आपली फ्रिक्वेन्सी शिफ्ट झाली का? कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडला जेव्हा आपण या पद्धतीने ट्रेनिंग देऊ तर मला काय होणार आहे, मला ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळणार आहे. आज प्रत्येक जण 3 सफरिंग मध्ये, एक तर हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. थँक्यू प्रीती मॅम. पण तुम्ही आहात प्रेझेंट, तुम्ही कॅमेरा ऑन करून बसले तर अजून छान वाटेल मला. येस. बघा, आपल्या प्रत्येकाला 3 सफरिंग आहे, एक तर रिलेशनशिप, हेल्थ आणि वेल्थ. बरोबर? जर या 3 सफरिंग नाहीयेत तर तुम्ही, मी इथे कुठेच नाहीये. बरोबर? काहीतरी आपण या 5 वर्षांमध्ये काहीतरी कारण दिलेलं आहे, काहीतरी माझ्याच प्रॉब्लेम मध्ये आहे, कुठेतरी मी अडकलेली आहे, म्हणून मी आज इथे आहे. मला काहीतरी उत्तरं पाहिजे आहेत, जे 5 वर्षांपूर्वी जी माझ्यासोबत काहीतरी गोष्टी, ज्या आज तुम्ही आहात, जे प्रेझेंट तुम्ही आज विचार करता आहात, प्रेझेंट तुम्ही जगता आहे, ती 5 वर्षांपूर्वीची पेरणी असते. जर तुम्ही आज एका चांगल्या सॅलरीचा जॉब करत आहात तर ती तुम्ही 5 वर्षांपूर्वी मेहनत घेतलेली आहे. जर तुम्ही आज कुठेतरी रिलेशनशिप मध्ये सफर करता आहात, काही रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम सुरू आहे, तर 5 वर्षांपूर्वीपासून किंवा 5 वर्षात मी असं काहीतरी माझ्याकडून किंवा समोरच्यांकडून काहीतरी अशा घटना घडल्या की माझ्या रिलेशनशिपला काय झालं, हॅम्पर झालं,
माझं रिलेशनशिप ब्रेक झालं किंवा माझ्या रिलेशनशिपमध्ये जो आनंद पाहिजे तो मी क्रिएट करू शकली नाही. त्याच पद्धतीने हेल्थमध्ये जर तुम्हाला एखादी डिसऑर्डर किंवा डिसीजेस निर्माण झाला आहे, जर बीपी आहे, शुगर आहे, स्ट्रेस आहे, डिप्रेशन आहे किंवा एन्झायटी आहे, कुठलीही सिच्युएशन जर आज माझ्या सोबत घडते आहे, तर ती कुठेतरी काय आहे हे मला कारण मी 5 वर्षांपासून दिलेलं आहे. मी छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेणं, अतिविचार करणं, थायरॉइडचा प्रॉब्लेम, हे सगळं मी कारण कुठेतरी दिलंय. म्हणून आज मला या गोष्टी काय करावं लागतंय, सफर करावं लागतंय. म्हणून मी या सिच्युएशन मध्ये आज जाते. कळतेय? मग मला कारण काय करायचंय, नष्ट करायचंय. बरोबर आहात का तुम्ही तयार? स्वतःच्या आनंदासाठी मला आतापासून मी कोणाला जबाबदार ठरवणार नाही. माझ्या आनंदासाठी मी काय करणार आहे, मला स्वतःला मी स्वतः रिस्पॉन्सिबल. बरोबर? माझा आनंद आहे, माझी हेल्थ आहे आणि माझे रिलेशनशिप आहे. आनंद कोणाचा आहे, तुमचा आहे. हेल्थ कोणाची आहे, तुमची आहे. आणि रिलेशनशिप पण माझेच आहेत. मग मला सांभाळावे लागतील. मग मला सांभाळायचं आहे तर प्रत्येक ठिकाणी मला काहीतरी पुट करावं लागेल. इनपुट टाकावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आणि मग त्या जसं म्हणतं कासवाच्या पावलांनी थोडं थोडं जायचंय आपल्याला, तसंच मला रोज छोट्या छोट्या गोष्टी साध्य करायच्या. मग मी माझ्या रिलेशनशिपसाठी काय करू शकते, माझ्या हेल्थसाठी काय करू शकते आणि माझ्या वेल्थसाठी काय करू शकते. बरोबर? वेल्थ म्हणजे मी आज जर पैशाच्या बाबतीत काही स्टक झालेली आहे तर मी कुठल्या मार्गाने माझी फायनान्शियल सिच्युएशन बॅलन्स करू. मी तिथे काही न्यू लर्निंग करायची गरज आहे का, कुठेतरी जॉबला मला समोर इन्व्हॉल्व्ह व्हायची गरज आहे का, किंवा मला कुठेतरी काही नवीन न्यू स्किल शिकायची गरज आहे का, कुठेतरी मला ह्या गोष्टी इतरांपर्यंत जे काही माझ्याकडे नॉलेज आहे ते पोहोचवून मी काही फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळवू शकते का, ह्या गोष्टी मला शोधायच्या आहेत. माझं जर वजन वाढतं आहे, मला जर डिसीज आहे, मला काही डिसऑर्डर आलेला आहे, लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, तर मला माझ्या हेल्थ वरती काम करण्याची गरज आहे. बरोबर? आणि रिलेशनशिप मध्ये जर प्रॉब्लेम आहे तर मग मी रिलेशनशिप साठी काय करायला पाहिजे. मी रिलेशनशिप बदलून घेण्यासाठी किंवा मी ऍज अ पर्सन म्हणून स्वतःसोबत माझं नातं आहे का, मी स्वतःला वेळ देतोय का. कारण आपण सर्वात जास्त टाइम कोणासोबत स्पेंड करतो, स्वतःसोबत. जेव्हा मी स्वतःला आनंदी ठेवेल, जेव्हा मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवेल, तेव्हा मी ही जी ऊर्जा आहे, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, ती इतरांसोबत पोहोचवू शकेल. राईट? आणि जर मी हॅपी नाही, मी आनंदी नाही, तर माझ्या रिलेशनशिप, प्रत्येक रिलेशनवर इफेक्ट होणार आहे. मग ते माझं हजबंड सोबतचं असू दे, वाईफ सोबतचं असू दे, माझ्या मुलांसोबतचं असू दे, इन लॉज सोबत असू दे, आई बाबांचं असू दे, सिबलिंगचं म्हणजे बहीण भावांचं असू दे, किंवा सोसायटीमध्ये जे काही आहे, जे माझा बीसीचा ग्रुप असतो, माझा जे काही माझे नाते आहे, जिथे मी जॉब करते, माझे कुलीग आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी हे रिलेशनशिप मला काय करायचंय, मेंटेन करायचं आहे. आणि ते पण स्वतःचा स्वत्व सांभाळून मेंटेन करायचंय. बरोबर? माझा सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो सांभाळून मला पुढे जायचंय. मग मला या 3 क्षेत्रामध्ये काय करायचंय, प्रगती करायची आहे. मग त्या क्षेत्रामध्ये माझ्या सबकॉन्शियस माइंडला मला पहिल्यांदा ट्रेन करावं लागेल की माझा आनंद माझ्या सबकॉन्शियस माइंडवर डिपेंड आहे, हे मला एक्सेप्ट करावं लागेल. माझ्या आनंदासाठी मला काय काय करावं लागेल, तर मला ते पहिल्यांदा नोट डाऊन करावं लागेल. कळतंय का? थोडं वरती जात आहे, हेवी होत आहे, ओके आहे, समजतंय? येस. पुढे समजून घेऊया आपण की अफर्मेशनचं काय करायचं. मग आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. बरोबर? काल सांगितलं होतं ते तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे, त्यांचे 2 आपल्याला काय करायचंय की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट ते आपल्याला लिहून काढायचं आहे. बरोबर? जर मला ह्या गोष्टी, निगेटिव्ह समस्या नको आहे, निगेटिव्ह पीपल नको आहे, तर मग पाहिजे काय हे समजलं पाहिजे ना. एक्झॅक्टली काय पाहिजे, मी कशासाठी धडपडते आहे, माझ्या लाईफचा हेतू काय आहे. मग व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट आपल्याला लिहून काढायचं आहे. ठीक आहे? ते लिहिताना तुम्ही अफर्मेशनचं ट्रेनिंग जेव्हा आपण करतो किंवा अफर्मेशनला ऍक्टिव्हेट करायचं आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं, अफर्मेशन येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी अफर्मेशन लिहायचे आहेत. कसे लिहायचे आहेत? येलो कलरच्या डायरीवरती रेड पेननी अफर्मेशन लिहायचे आहेत.
नोट डाऊन करून ठेवू शकता तुम्ही. जेव्हा आपल्याला अफर्मेशन लिहायचे आहेत ते आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या लिहायच्यात. मग मला 3 महिन्यात काय पाहिजे, 6 महिन्यात काय पाहिजे, वर्षभरात काय पाहिजे याची प्लॅनिंग, एक माझ्याकडे प्लॅन पाहिजे, रफ स्केच पाहिजे माझ्याकडे. ठीक आहे. आणि मला ते डिसाईड करायचं आहे. हे अफर्मेशन लिहिताना ऑलवेज अफर्मेशन पूर्ण वर्तमानात काय लिहायचे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचे. म्हणजे मला जर अर्निंग मला 2 लाख रुपये पाहिजे तर मी लिहिणार आहे की मी दर महिन्याला 2 लाख रुपये मिळवत आहे, कमवत आहे किंवा माझ्याकडे आहेत. ठीक आहे. मला जर लाईफ मध्ये घर घ्यायचं आहे तर मी हे घर घेतलेलं आहे. ठीक आहे. मला जर ही गाडी घ्यायची आहे तर मी काय लिहिणार आहे, माझ्याकडे ही गाडी आलेली आहे, त्या नावाचं, कलरची गाडी नाव लिहू शकता. कलरची गाडी, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, स्वतःला माहिती पाहिजे. म्हणून मी तुम्हाला टास्क दिला होता की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला माहिती पाहिजे. जेणेकरून जेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की मला काय पाहिजे, त्याच्यानंतर आपण अफर्मेशन लिहू शकलो पाहिजे. जेव्हा आपल्याला लिहायचं आहे की मला काय पाहिजे तर मग आपल्याला ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहायचं आहे. ते लिहिताना मला माझ्या सगळ्या इच्छा माहिती पाहिजे. आणि लिहायचं कशावर आहे, येलो कलरच्या पेजेसवर रेड पेननी आपल्याला अफर्मेशन लिहायचे. कळालं? इथपर्यंत कळालंय? पुढे जाऊया. एक मिनिट, मी लिंक शेअर करते. कदाचित काही जणांसोबत लिंक शेअर झाली नाहीये. येस, पुढे जाऊया आपण. त्यानंतर येतं की मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला कुठल्या पद्धतीने अजून ट्रेनिंग देऊ शकते. तो आपण टॉपिक बघितला होता, व्हिज्युअलायझेशन. काय बघितलं होतं? व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे व्हिज्युअलायझेशन. त्या अगोदर मला अफर्मेशनच्या बाबतीत एक एक्सपेरिमेंट शेअर करायचा आहे. तो मी सांगते की एक्सपेरिमेंट म्हणण्यापेक्षा जो सायंटिस्ट आहे मसुरी इमोटो, हे जपान मधले सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केलं होतं, एक एक्सपेरिमेंट, ऑथर पण आहे, सायंटिस्ट पण आहे. आणि त्यांनी काय केलं होतं, आपल्या पाण्यावरती त्यांनी अफर्मेशनचा प्रयोग केला होता. आपण जे पाणी पितो त्या पाण्याला त्यांनी काय केलं होतं, अफर्मेशनचा प्रयोग केला होता. त्यांनी पाण्याला काय केलं होतं, अफर्मेशन दिलं होतं, थँक्यू म्हटलं होतं. एका पाण्याला थँक्यू म्हटलं होतं, एका पाण्याला अफर्मेशन दिलं नव्हतं, आणि एका पाण्याला ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन्स दिल्या होत्या. काय दिल्या होत्या? ग्रॅटिट्यूडच्या व्हायब्रेशन दिल्या होत्या. जेव्हा त्यांनी ज्या पाण्याला थँक्यू म्हटलं होतं त्याच्यामध्ये काय केलं होतं, त्यांचं वॉटर एक्सपेरिमेंट नावाचं बुक पण आहे, द हिडन मेसेज नावाचं पण बुक आहे त्यांचं, तर त्यांनी अवेलेबल आहे. त्यांनी त्या पाण्याला काय केलं होतं, चार्ज केलं होतं. त्यांनी सलग त्यांना 21 दिवस त्या पाण्याला थँक्यू 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 असे व्हायब्रेशन जेव्हा दिले, तेव्हा त्या पाण्यामध्ये, जेव्हा आपण म्हणतो ना मायक्रोस्कोपनी, तेव्हा पाण्यामध्ये आपण त्याचे क्रिस्टल्स बघितले, तर त्याचे आतमधले क्रिस्टल्स या पद्धतीने स्टार शेपमध्ये तयार झाले होते. ज्या पाण्याला त्यांनी काहीच अफर्मेशन दिलं नाही किंवा निगेटिव्ह अफर्मेशन दिलं, यू आर, मला खूप त्रास होतोय, यू आर, म्हणजे पाण्याला जेव्हा निगेटिव्ह अफर्मेशन दिलं ते पाणी काय झालं, डर्टी पाणी होतं. आणि जेव्हा त्याला ग्रॅटिट्यूड आणि लवचं अफर्मेशन दिलं गेलं तेव्हा अजून चांगल्या प्रकारे त्या पाण्यामध्ये स्टार्स जनरेट झाले. ठीक आहे. मग इथे त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. जेव्हा हे एक्सपेरिमेंट त्यांचे सक्सेसफुल झाले तेव्हा त्यांनी पाणी खूप शांत आहे, पाणी खूप शांत आहे, पाणी खूप शांत आहे या पद्धतीने अफर्मेशन, म्हणजे पीसचं अफर्मेशन दिलं. नंतर प्रेयरच्या अगोदर, म्हणजे जेव्हा आपण प्रार्थनेला बसतो तेव्हाचं पाणी आणि प्रार्थनेनंतरचं पाणी, म्हणजे जी आपण मंत्र साधना करतो, जेव्हा आपण त्या मंत्र साधनेमध्ये
जे पाणी ठेवतो ते चार्ज केलेलं पाणी होतं आणि त्या पाणी प्रेयर झाल्यानंतर, मंत्र साधना झाल्यानंतरच्या पाण्यावरती त्यांनी जे त्याच्या टेस्ट करण्यात आल्या तेव्हा त्याचे व्हायब्रेशन काय झाले होते, चेंज झाले होते. बरोबर. आपल्याला बरं नसताना बऱ्याच घरामध्ये आई काय करते, रामरक्षेचं पाणी देते. ऐकलंय तुम्ही की आपल्याकडे असं असतं की बऱ्याच वेळा ना मुलांना, लहान मुलांना बरं नसलं की आपण रामरक्षेचं मंत्र पठन करतो की तेव्हा त्याचं चार्ज केलेलं पाणी देतो. तेव्हा असा आधी असायचं, आताही करतात बऱ्याच घरांमध्ये. या पाण्याने काय होतं मुलांना बरं वाटतं. येस. आता मला सांगा, जेव्हा आपण घरी पाणी पितो आहे तर सध्याच आपलं फिल्टरचं पाणी जरी लावलेलं असेल तर सध्या माहितीये का आपल्याला पाणी कुठे आहे, कसं आहे? तर तुमच्या घरातलं पाणी माहितीये तुम्हाला कसं आहे? ते डर्टी वॉटर आहे. का बरं डर्टी वॉटर आहे? तुम्ही म्हणाल मॅडम फिल्टर केलंय पाणी, आमच्याकडे एवढं चांगलं RO प्लस UV प्लस UFचं फिल्टर बसवलेलं आहे. बरोबर ना? बॉडी कशाने बनली आहे? आपल्या बॉडीमध्ये किती पाणी आहे? कोण मला सांगेल? 70% पाणी आहे. बरोबर. आणि त्यापेक्षा जेवढं पाणी आहे त्या पाण्याला आपण ज्या पद्धतीने ट्रीट करतो त्याचा रिस्पॉन्स मिळतो. मग आपल्या घरातलं जे पाणी आहे, जे माझ्या माठातलं पाणी असू द्या, फिल्टरचं पाणी असू द्या, त्या सगळ्या गोष्टी ऐकत असतं जे तुम्ही घरात बोलतात. आणि जसं वास्तुदेवता तथास्तु म्हणते, जी वास्तुदेवतेपर्यंत, जी वास्तुदेवता जी आहे निर्जीव स्वरूपातली आहे त्याला व्हायब्रेशन नाही, ती वास्तुदेवता तथास्तु म्हणते. तर मग हे पाणी आहे, ते पाणी मी पितो आहे, त्याच व्हायब्रेशन माझ्या बॉडीमध्ये जातात. जे अन्न आहे, जे अन्न मी ग्रहण करते आहे आणि त्या अन्न जे ग्रहण करते आहे, जे अन्न बनवताना समोरच्या व्यक्तीचे विचार, घरात झालेली कलह, वादविवाद, संशय, एकमेकांबद्दलच्या चुगल्या चहाड्या, जे काही आपण फोनवर बोलतो आहे, जे काही आजपर्यंत सुरू असतं घरामधले कलह, प्रत्येक गोष्ट पाण्याच्या व्हायब्रेशन मध्ये अट्रॅक्ट होते. पाणी आणि अन्न काय करतंय? अट्रॅक्ट करतोय ना गोष्टी. करतोय का? की माझ्याच घरात असं होतात ना गोष्टी की पाण्यामध्ये जर माझ्या शरीरामध्ये त्या पाण्याचा इतकाच प्रवाह आहे, मग घरातही पाणी जे आहे तेच पाणी मी पिते, मग त्या सगळ्या गोष्टी त्या पाण्यांपर्यंत पोहोचून राहिले आणि तेच मी पाणी जाते, म्हणजे मी डर्टी वॉटर पिते. मला माहितीये का की पाणी चार्ज करून प्यायला पाहिजे. मला माहितीये की पाण्यालाही व्हायब्रेशन्स असतात. मग हे त्यांनी डॉक्टर मसुरी इमाटोनी काय केलंय, प्रूव्ह केलंय की पाण्याला देखील व्हायब्रेशन्स आहे. पाण्याला जरी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशननी चार्ज करू शकतो, पाण्यालाही त्या भावना निर्माण करू शकतो. कळतंय? कारण माझ्या शरीरातही पाणी आहे आणि निसर्गातही तेवढंच 70, 71, 75% पाण्याने भरलेला आहे निसर्ग आणि मी पण पाण्यानेच भरलेली. म्हणून माझ्या व्हायब्रेशन वाढवण्यासाठी माझ्या शरीरामध्ये पाण्याचा फार खूप खूप उपयोग आहे. फार फार उपयोग मी पाण्याचा करणार. पण डॉक्टरही म्हणतात ना, सर्दी खोकला झाला ना पाणी भरपूर प्या, ताप आला, व्हायरल इन्फेक्शन झालं पाणी भरपूर प्या, लूज मोशन झाले पाणी भरपूर प्या. प्रत्येक गोष्टीमध्ये डॉक्टर आपल्याला सांगता की पाणी भरपूर प्या. का? तर शरीरामध्ये एवढं पाण्याचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. मग मला पाण्याने व्हायब्रेशन कशा वाढवायचं आहे हे डॉक्टर मसुरी माटोते आपल्याला शिकवत आहे की अफर्मेशन देऊन पाण्याला कसं चार्ज करायचं आहे. ठीक आहे. पुढचं आपलं हे आहे की त्यांनी अजून एक एक्सपेरिमेंट केला, द वॉटर एक्सपेरिमेंट हे नावाने त्यांचं हे होतच. त्यानंतर मसुरी इमाटोनी भात असतो घरातला भात, मी अन्न पण तुम्हाला सांगितलं की आपलं फूड पण आपल्या व्हायब्रेशन कॅच करत असते. म्हणून रागामध्ये आपण जे जेवण बनवतो त्या, किंवा आपण एखाद्या ठिकाणी गेलेलो असतो, हॉटेलमध्ये जेवलेलो असतो, त्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात आणि तेव्हा आपल्याला काय होतं की त्याच पद्धतीने आपण घरी रिॲक्ट करतो. मग त्यांनी आपल्या घरी भातावरती एक्सपेरिमेंट केला की जो भात होता, एका भाताला त्यांनी काय केलं, लवच्या अफर्मेशन दिल्या, एका भाताला त्यांनी नथिंग, काहीच अफर्मेशन दिला नाही, आणि एका भाताला आय हेट यू आय हेट यू आय हेट यू या पद्धतीने अफर्मेशन दिल्या. ठीक आहे.
तेव्हा काय झालं, हे भाताचे एक्सपेरिमेंटचा रिझल्ट आहे. ज्याला त्यांनी प्रेमाच्या अफर्मेशन दिल्या होत्या त्या भाताला तो भात जास्त दिवस टिकला, ज्याला अफर्मेशन दिल्या नव्हत्या तो एक मीडियम दिवस म्हणजे 4-5 दिवस राहिला, आणि ज्याला त्यांनी हेटचे अफर्मेशन दिल्या होत्या तो भात त्याची जी डिकम्पोजिशनची प्रोसिजर होती, जी सडण्याची प्रक्रिया होती ती फास्ट झाली. कळतंय? अफर्मेशनचा परिणाम काय होतो. माझ्या निगेटिव्ह मला जेव्हा म्हणतं नाही तू चिडकी आहेस, लहानपणी म्हणतं ना चिडकी आहेस, चिडकी आहे, चिडकी आहे, मग जर ती पुढे 25 वर्षानंतर पण ती व्यक्ती बदलली किंवा तिचा राग नाहीसा झाला तरी लोक तिच्याबद्दल काय समज करतात की ही रागीट आहे बाबा, हिच्या दूर राहायला पाहिजे, ही संतापी आहे, हिच्या दूर राहायला पाहिजे. भलाई ती कितीही बदलली असेल तर तिच्या बाबतीत काय असतं, लोकांनी देखील त्याच पद्धतीने तिची इमेज क्रिएट केलेली असते. लोकांच्याही बिलीव्ह सिस्टीम मध्ये ती त्याच पद्धतीने राहते जेव्हा ती लहानपणी असते. बरोबर का? की बाबा हा हिला काही कळत नाही, हिला काही समजत नाही, हिला हिशोब जमत नाही, या पद्धतीने जेव्हा अफर्मेशन होतात तेव्हा जेव्हा घरातले या पद्धतीने अफर्मेशन द्यायला सुरुवात करतात तेव्हा त्याचा इम्पॅक्ट आपल्या सोसायटीमध्ये पण होतो. बरोबर ना? जेव्हा आई आपल्याला चिंटू पिंटू, बाजूच्या काकू आपल्याला चिंटू पिंटू म्हणतात, अरे चिंटू ये रे, अरे पिंटू ये रे. पण आई जेव्हा म्हणते की आई जेव्हा राम म्हणेल तेव्हा बाजूच्याही काकू आपल्याला राम म्हणूनच आवाज देतील. कळतंय ना की काय व्हायब्रेशन होतात. आपण लहान मुलं चालायला लागतो बरोबर, तेव्हा आई काय म्हणते, अरे थांब रे पडशील, आई थांब रे पडशील, आई थांब रे पडशील, आणि बाळ पडतं. होतं की नाही की आपण बोलतो आणि गोष्टी घडतात, कारण त्या व्हायब्रेशन कुठल्या पोचवल्या, निगेटिव्ह पोचवल्या. अरे बाळा तू धाव मी आहे, जेव्हा या पद्धतीने आपण बोलू, अरे बाळा तू धाव मी आहे, बाळा तू चाल मी आहे तुझ्या पाठी, म्हणजे व्हायब्रेशन काय जातील, पॉझिटिव्ह जातील. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की अफर्मेशनचा काय काय परिणाम होतो. कळतंय का? हा येस येस, पुढे जायचंय. इथपर्यंत समजलं नक्की? यांचे डॉक्टर मसुरी इमाटोचे 2 पुस्तक आहे, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही वाचू शकता. द हिडन मेसेज इन द वॉटर आणि द मिरॅकल ऑफ वॉटर. ठीक आहे, त्यांनी यामध्ये अफर्मेशन काय काय काम करतं आणि सबकॉन्शियस माइंड वरती त्याचा कसा परिणाम होतो याचा एक्सपेरिमेंट त्यांनी सांगितलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हे वाक्य कोण वाचून दाखवेल मला? हँड रेज करा. कोण वाचून दाखवेल? हा, सायली मॅम अनम्यूट करा. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. बरं, काय आलं आता? वाक्य काय होतं? सफेद हाथी दिमाग में नहीं नहीं सोचना है. पण ते आलं डोक्यात. आलं डोक्यात, आलं. म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन काय काम करतं, बरोबर? मन चिंतिते वैरीन चिंती, बरोबर का? माझं घरातले आई कोणी बाहेर गेलेला आहे आणि आई काय करते, मुलगा बाहेर गेलाय, टाइम दिलाय, 7 वाजता घरी येणार, तोपर्यंत नाही आला तेव्हा नको त्या गोष्टींपर्यंत आई पोचलेली असते. त्यात मुलगी असेल तर अजून कुठेतरी पोचलेली असते. मुलगी आहे आणि 7चा टाइम दिला आहे तिने आणि ती आली नाही, इकडे आईचा घालमेल, चल बिसल, काही नको ते विचार, जे मुलगी नसेलही ते विचार आई तिथपर्यंत पोचते. ऍक्सिडेंट झाला असेल का, असं झालं असेल का, कुठे गेली असेल, कोणासोबत असेल, काय झालं असेल, इतकं की ती आहे की नाही ह्याच्यापर्यंत संशय येत होता ना अशा गोष्टी. म्हणजे व्हिज्युअलायझेशन आपण काय काय करतोय. मग मला व्हिज्युअलायझेशन काय करायचंय? माझं जर हे 6 सेन्स, मला जे 5 ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, 5 कर्मेंद्रिय दिले आहे, मग माझे जे आहे 6 सेन्स आहे, हे माझे ज्ञानेंद्रिय, त्याच्याही वरती माझा जो 6 सेन्स आहे आपण म्हणतो त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. मग ते ऍक्टिव्हेट करताना मला या 5 सेन्सचा वापर करायचा आहे. माझे जे 5 सेन्सेस आहेत त्याचा मला वापर करायचा आहे. मग त्यात येतो महत्वाचा म्हणजे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की ती गोष्ट मी
इमॅजिन करणं, व्हिज्युअलाइज करणं, त्या सिच्युएशन पर्यंत पोचणं, ज्या गोष्टी मला पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला लाईफमध्ये काय पाहिजे तिथपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करणार. ती गोष्ट मला मिळालेली आहे इमॅजिन करणार. मग मला कसं इमॅजिन करता येईल? जर मला गाडी घ्यायची आहे तर मी ट्रेनिंग कसं देणार की मला गाडी घ्यायची आहे, टू व्हीलर घ्यायची आहे, तर मी काय करणार आहे, मी माझ्या व्हिज्युअलायझेशनसाठी मला काय करणार, त्या गोष्टी माझ्या समोर दिसल्या पाहिजे रोज. मी जी डायरी केलेली आहे किंवा मी जे अफर्मेशनची डायरी केली आहे, नवीन वर्षांनी प्रत्येक जण डायरी करतं, त्यात मला एक्झॅक्टली पाहिजे काय ते पिक्चर स्वरूपात लिहिणार. कसं लिहिणार? पिक्चर स्वरूपात स्वतःला व्हिज्युअलाइज करणार, पिक्चर स्वरूपात स्वतःच्या इमेज तिथे लावणार. मग व्हिज्युअलायझेशन साठी आपण कुठली मेथड वापरतो? माझं व्हिज्युअलायझेशन चांगलं व्हावं त्यासाठी मी एक विजन बोर्ड बनवणार आहे. काय बनवणार? माझ्या व्हिज्युअलायझेशन साठी मी विजन बोर्ड बनवणार आहे. येस, इमॅजिनेशन जस्ट लाईक विजन बोर्ड. येस, विजन बोर्ड मध्ये मी काय काय लिहिणार आहे, तिथे मला काय पाहिजे, माझे फॅमिलीचे गोल, माझे हेल्थचे गोल, माझे रिलेशनशिपचे गोल, हे पिक्चर स्वरूपात टाकणार. कसे टाकणार आहे? पिक्चर स्वरूपात टाकणार. कळतंय? येस कोमल मॅम, समजलं? हा, मग मी पिक्चर स्वरूपात स्वतःला काय करणार आहे, ट्रेनिंग देणार आहे की मला त्या गोष्टी सलग रोज माझ्या सकाळ संध्याकाळ दुपार एव्हरी टाइम मी जेव्हा त्या चार्ट कडे बघेल ते मला दिसेल आणि मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला काय होईल, ती पिन टोचल्या जाईल, पिन केल्या जाईल की अरे तुला ते मिळवायचं आहे, अरे तुला पाहिजे ते, अरे तुला ते गेन करायचं आहे. कळतंय? येस, आता प्रॅक्टिकल करायचं आपण एक छान. कोण आहेत तयार प्रॅक्टिकल साठी? येस, चला डोळे बंद करा. दर्पणा मॅम, स्वाती मॅम, सुमित्रा खोत मॅम, शक्य असेल तर कॅमेरे ऑन करून बसायचे आपल्याला. डोळे बंद करायचे, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. येस, व्हेरी गुड दर्पणा मॅम, वेलकम. स्वाती मॅम, डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचं आपल्याला. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे, पुन्हा एक श्वास सोडायचा आहे. बघा, आत्ताच व्हॅलेंटाईन डे झाला होता, पण आता आपल्याला बघायचं आहे की मला एक सुंदर गुलाबाचं फूल दिसतंय, एक सुंदर गुलाबाचं फूल जे सर्वात पहिले मला कोणीतरी गिफ्ट दिलं होतं, जे मी सर्वात पहिले माझ्या एकदम प्रिय व्यक्तीने मला दिलेलं गुलाबाचं फूल आठवायचंय. जे माझ्या जवळच्या व्यक्तीने मला गुलाबाचं फूल दिलं होतं, ते गुलाबाचं फूल ते कळी स्वरूपात असेल, ते पूर्ण उमललेलं असेल, अर्धवट उमललेलं फूल असेल. ते सुंदर गुलाबाचं फूल माझ्या डोळेसमोर आलेलं आहे आणि त्याचा सर्वीकडे माझ्या आजूबाजूला त्याचा पूर्ण सुगंध आजूबाजूला येतो. एक सुंदर गुलाबाचं फूल जे माझ्या आवडत्या व्यक्तीने मला दिलं होतं. येस, तेच तेच फूल आहे ते जे माझ्या प्रिय व्यक्तीने मला दिलं होतं आणि त्याचा सुगंध माझ्या आजूबाजूला पसरलेला आहे आणि ते फूल बघून माझ्या चेहऱ्यावर एकदम सुंदर हास्य उमटलेलं आहे. हेच ते फूल आहे, हेच फूल जे संपूर्ण आनंदाचं कारण जे सर्वात पहिले माझ्या प्रिय व्यक्तीने दिलं होतं. आणि माझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलेलं आहे ते फूल बघून.
येस येस, एक सुंदर स्माइल सोबत आपण परत येतोय. एक सुंदर स्माइल, चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल. हळुवारपणे परत यायचे आपल्याला आणि हळुवारपणे डोळे उघडायचेत. अगदी हळुवारपणे परत यायचंय. हळुवारपणे. नाउ ओपन युअर आईज. दर्पणा मॅम, विश्वास गमवल्या का तुम्ही? गुलाबाचा विश्वास गमला. येस, अनम्यूट करा. बोला. स्माइल इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. कुठून आहात तुम्ही? गुड इव्हनिंग. काय म्हणता? मी मुंबईतून. मुंबईत. आलं का गुलाबाचं फुल? दिसलं का? हो हो, आलं. स्माइल आली चेहऱ्यावर तुमच्या. खूप सुंदर स्माइल. येस. काय आठवलं? काय दिसलं? ऍक्च्युली लाल रंगाचं दिसलं. लाल रंगाचं दिसलं. ओके. हो. अजून? छान वाटलं. छान वाटलं. म्हणजे छान वाटलं. व्हिज्युअलायझेशन झालं. झालं व्हिज्युअलायझेशन. येस, जमलं म्हणजे. येस, व्हेरी गुड. तुम्ही बऱ्याच मेमरी मध्ये गेले Thank you. आहात. हो, थँक्यू येस, थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. येस येस, दीपाली मॅम, अनम्यूट करा. तुमचा काय एक्सपिरियन्स होता? मलाही पूर्ण फुल दिसलं, देणारी व्यक्ती दिसली, तो स्पॉट पूर्ण दिसला. व्हेरी गुड, म्हणजे व्हेरी गुड. लग्न आणि एंगेजमेंटच्या मधला काळ, त्यातला अरे. माझा आलेला बर्थडे आणि सगळं टोटली सगळं दिसलं. सगळं दिसलं. म्हणजे जुन्या खूप आठवणीत रमल्या तुम्ही. छान. खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू थँक्यू. मग आज काय करायचंय? आज आपल्याला एक गुलाबाचं फुल घ्यायचंय. ठीक आहे? प्रत्येकाला, ज्यांचे लग्न झाले आहेत त्यांच्यासाठी किंवा ज्यांचे एंगेजमेंट ठरले आहेत, प्रत्येकाने आपल्याला जर जे असतील त्यांनी आपल्या पार्टनरला गुलाबाचे फुल गिफ्ट करा. बघा, कुठेतरी प्रत्येक जण ना असं सफरिंग का बरं होतं नात्यांमध्ये? जेव्हा सफरिंग येते ना, प्रत्येक वेळा पहिले आप होतं की पहिले तू पुढाकार घ्यायचा की पहिले मी पुढाकार घ्यायचाय. बरोबर. आज आपल्याला करायचं, व्हॅलेंटाईन डे जाऊ देत. बरोबर. आज आपला दिवस आहे. आज आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे की जो कोणी आपला हजबंड असेल किंवा तुमची वाईफ असेल, प्रत्येकाला आपल्याला एक छानसं गुलाबाचं फुल आणा आणि त्याला थँक्यू म्हणा. जो तुमचा लाईफ पार्टनर असेल, जो तुमच्यासाठी कुठेतरी, बघा, माणूस असू द्या बाई असू द्या, प्रत्येक जण त्या नात्यासाठी स्टँड घेतात. प्रत्येक जण एफर्ट पुट करत असते. फक्त इगो आडवा येतो. मधात काय येतं की तू करणार की मी करणार, तू फी भरली का मग मी हे करायला मग तिथे कुठेतरी क्लॅशेस निर्माण होतात. कारण कॉम्पिटिशनचं जग आहे. आजूबाजूला सगळ्या घटना तसं बघतात आणि मग आपल्याही नात्यावरती त्या घटनांचा काय होतो? परिणाम होतो ना. म्हणून आज आपल्याला पाऊल एक उचलायचं आहे की तुमच्या ज्या आवडत्या व्यक्ती आहे त्याला एक सुंदर आज गुलाबाचं फुल गिफ्ट करा आणि त्यांना तुम्ही थँक्यू तर म्हणा की अरे तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. बघा, त्याच्या वागण्यातून तुम्हाला परिवर्तन जाणवतं. परिवर्तन जेव्हा आपण समोरच्याला, मी काय सांगितलं की ईश्वरापर्यंत पहिले थँक्यू पोचवा की थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मग तुम्ही नवऱ्याला, तुमच्या हजबंडला, तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला, तुमच्या फ्रेंड्सीला, कोणीही तुमचा लाईफ पार्टनर आहे त्याला तुम्ही पहिले थँक्यू पोचवा तर सही. मग त्याच्या वागण्यातला बदल तुम्हाला जाणवेल. आपण काय करतो की पहिले आप, मी लेडीज आहे, मी जेंट्स आहे, यामध्ये अडकतो आणि नात्यांमध्ये सुरुवातच करत नाही. मग समोरचा वाट बघत असतो की समोरचा एक कप चहासाठी कधी प्रेमाने माझ्याशी बोलणार आहे, कधी मला आनंदाने चहा देणार आहे. चहा तर रोजच सुरू आहे ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4-5 वेळा चहा होतो. पण तो चहा जेव्हा देतो आहे तेव्हा 2 क्षण प्रेमाच्यासाठी प्रत्येक जण थांबलेलं असतं. म्हणून पहिल्यांदा थँक्यूनी तर सुरुवात करा, मग बघू काय होतं पुढे. आपण ईश्वरापर्यंत पण तेच पोचवत आहे ना.
मग आपण फॅमिली मेंबरसाठी पण आज काय करायचं आहे, मला थँक्यू पोचवायचं आहे. कळालं? सायली मॅम, येस. कोमल मॅम, येस. नक्की आज आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. खूप सुंदर ऍक्टिव्हिटी आहे. आपला जो काही लाईफ पार्टनर असेल त्याला तुम्ही एक सुंदर व्हॅलेंटाईन डे ची वाटच नाही बघायची. आजचा दिवस आहे, बरोबर ना? उद्या माहितीये का तुम्ही जिवंत राहणार आहे म्हणून? मला गॅरंटी नाहीये. मी आज आहे, आज जगणार आहे, आजचा विचार करणार आहे. आता हळूहळू आपण प्रत्येक वेळा जेव्हा आपण या ऊर्जांना जाणून घेणार तेव्हा आपण प्रेझेंट मध्ये काय आहे, प्रेझेंट किती महत्वाचं आहे हे आपल्याला समजणार आहे. म्हणून आज सुरुवात करायची. म्हणून मी आज माझे अफर्मेशन लिहिणार आणि आजच जाळून टाक. म्हणजे जे काही निगेटिव्ह अफर्मेशन मी माझ्या लाईफला आजपर्यंत दिले होते, निगेटिव्ह गोष्टी दिल्या होत्या, त्या सगळ्या जी काही सफरिंग होती ते मला काय करायची आहे, आजच जाळून टाकायची. आणि मला जे पाहिजे ते मला आजच डिसाईड करायचं. कधी करायचंय? प्रेझेंट में. आत्ता काय पाहिजे हे बघायचंय. सध्याच्या सिच्युएशन मध्ये मला काय पाहिजे ते मी बघणार आहे. आज मला काय पाहिजे, कारण आज माझ्याकडे काय आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे, मी ब्रीथ करते आहे, मी जिवंत आहे, हा प्राणवायू मी घेते आहे. ज्या क्षणी माझ्यातून हा प्राणवायू निघून गेला त्या क्षणी माझं काय होईल, मड होईल. आणि म्हणतात ना, मड्याचं कर्तृत्व न घडे. बरोबर? मड्यावरनं काहीच कर्तृत्व घडत नाही. तुमच्या घरातले देखील तुम्हाला 3 तास पण ठेवणार नाहीत. ठेवतील का? मग आत्ताच्या सिच्युएशन मध्ये मी माझ्यासाठी स्टँड घ्यायला पाहिजे. आत्ताच्या सिच्युएशन मध्ये मला माझ्या आनंदाचा शोध घ्यायचा आहे. अंडरस्टँड? रेडी आहात तुम्ही? येस. पुढे जाऊया. आपला पुढचा टॉपिक आहे, आपण व्हिज्युअलायझेशन केले आहे. व्हिज्युअलायझेशन नंतर मी माझ्या ब्रेनला कुठल्या पद्धतीने माझ्या सबकॉन्शियस माइंडला प्रिपेअर करणार आहे. पुढचा पॉइंट आहे मेडिटेशन. प्रत्येक जण मेडिटेशन करते. आता तर सगळे कॉम्पिटिशन मध्ये मेडिटेशन करतात, बरोबर का? चालू आहे ना प्रत्येकाचं मेडिटेशन. नाही मैं 10 मिनिट मेडिटेशन करती हूँ, मैं 15 मिनिट करती हूँ, 20 मिनिट करती हूँ. पण मेडिटेशन म्हणजे काय? ध्यान. मेडिटेशन म्हणजे ध्यान, बरोबर? आणि मग त्या ध्यानाला बसताना माझ्याकडे का येणारे असंख्य विचार. करता का तुम्ही ध्यान? कोण करतं? हँड रेज करा की मी ध्यान करतो. कोणीच करत नाही ध्यान? अच्छा, दीपाली मॅम करतात. मग तेव्हा असंख्य विचार येतात तुम्हाला की शांततेने होतं मेडिटेशन? होतात. कधी कधी विचार येतात, कधी कधी शांततेने आपण कॉन्सन्ट्रेट करतो, बरोबर? मेडिटेशन चा अर्थ फक्त ध्यान नाही होत. मेडिटेशनचा अर्थ टू मेडिटेट म्हणजे टू फोकस, टू कॉन्सन्ट्रेट आणि टू इन्व्हॉल्व. वी कॅन डू विथ एव्हरी ब्रीथ. म्हणजे मी ज्या ज्या श्वास घेणार आहे, ज्या ज्या पद्धतीने मी श्वास घेते आहे, त्या प्रत्येक श्वासामध्ये माझी असणारी इन्व्हॉल्वमेंट, मी केलेलं काम जे मी करते आहे त्यामध्ये मेडिटेट होऊन ते करणं, त्याला मेडिटेशन म्हणतात. मग ते काम कोणतंही असू दे. मी आता जर तुमचा क्लास घेते आहे तर मी तिथे 100% पुट करणं म्हणजे मी मेडिटेट करते. मी जर किचन मध्ये काम करते आहे तर मी तिथे 100% इन्व्हॉल्व होणं, तिथे 100% फोकस आणि कॉन्सन्ट्रेशननी ते काम करणं म्हणजे मेडिटेशन झालं. म्हणजे मी आजचं जे माझं टास्क आहे, जे मला माझ्या कंपनीनी, माझ्या ऑफिसनी असाइन केलंय, त्या सगळ्या गोष्टी मी फुल्ली कॉन्सन्ट्रेट करून, फुल्ली इन्व्हॉल्व होऊन, फुल्ली रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जेव्हा करते तेव्हा मी मेडिटेशन करत असते. कळतंय? कळालं का? मेडिटेशन म्हणजे काय? मी इन्व्हॉल्वमेंट होऊन, म्हणजे माझा पूर्णतः तिथे काय जाणार आहे, फोकस जाणार आहे. मग मी ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या, मी ज्या गोष्टींची इच्छा बाळगू शकते, म्हणजे मला जो पर्पज फाइंड आउट करायचा आहे, मग मला तिथे काय पाहिजे, माझी एनर्जी तिथे पोचायला पाहिजे. मग जिथे मी तुमची एनर्जी जाणार, जिथे तुमचा फोकस जाणार, ती गोष्ट काय होणार आहे, एक्सपांड आणि ग्रो होणार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते की जिथे जिथे तुमचा फोकस जाणार, मग ती गोष्ट निगेटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या, ज्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करणार ती गोष्ट काय होणार, वाढणार. काय करणार आहे, वाढणार आहे. मग तुम्ही जर दुःखावरती फोकस केला तर दुःखाचे व्हायब्रेशन वाढणार. तुम्ही जर सुखावरती फोकस केला
तेव्हा सुखाचे व्हायब्रेशन वाढतात. जेव्हा तुम्हाला मैत्रिणीचा कॉल येतो आणि ती तिच्या सासूच्या चुगल्या करते किंवा ती तिच्या नवऱ्याच्या चुगल्या करते, तेव्हा काय होतं, तुमच्या लाईफमध्ये त्याच व्हायब्रेशन जनरेट होतात. 8 दिवसांमध्ये तुमच्या घरातही वादविवाद होतात. एक्सपेरिमेंट घेऊन बघा, हा एक्सपेरिमेंट घेऊन बघा की जेव्हा आपण ज्या व्हायब्रेशन मध्ये वाढतो, ज्या व्हायब्रेशन आपल्याला रोज अट्रॅक्ट करत असतात, त्याच व्हायब्रेशन पुढच्या 8 दिवसात घडतात. जर मी पुढच्या 8 दिवसांसाठी पॉझिटिव्ह राहणार असेल आणि 8 दिवसांसाठी मला कोणी रोज अप्रिशिएट करताय, नाही यू आर बेस्ट, यू आर डुईंग गुड, तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी खूप छान प्रकारे हँडल करते आहे, तू खूप सगळं चांगलं करते आहे, तेव्हा तुमच्याकडे व्हायब्रेशन वाढताय, तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय. पण तुझ्याकडनं प्रत्येक वेळा जर तुझ्या चुका काढल्या जातात, प्रत्येक वेळा तू चुकीची आहे असं समजलं जाते, तेव्हा तुमचा फोकस देखील त्या चुकीवरती जातो. कळतंय? म्हणून मला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट फुल्ली कॉन्सन्ट्रेट होऊन करणं, फुल्ली इन्व्हॉल्व्ह होऊन करणं आणि पर्पजफुली करणं, की मी ही गोष्ट करते आहे तर त्याचा आउटपुट म्हणजे पर्पज, हेतू काय आहे, मला काय मिळवायचं आहे हे करून, त्याला म्हणतात मेडिटेशन करणं. कळालं का? की फक्त ध्यान करणं, ध्यानात लक्ष आहे की नाही आहे, विचार येत आहे की नाही आहे, पर्पजफुली ती गोष्ट साध्य करणं आणि ती साध्य करताना त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट असणं, त्याला मेडिटेशन म्हणतात. बघा, आपल्याला 2 ब्रेन आहे, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे फंक्शन आहे, काही आपल्या भावनांचे आधारित आहे, काही आपल्या लॉजिकलचे आधारित आहे. मग ह्या ब्रेनला जेव्हा आपण प्रोग्रामिंग करतो आहे, तेव्हा आपण 3 मेथड सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करण्याच्या बघितल्या. मग हे जेव्हा करतो आहे, ही जेव्हा प्रोसेस सुरू आहे, ही प्रोसेसमध्ये आपल्याला 21 दिवसाची प्रॅक्टिस लागते. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करतो आहे, आपल्याला नवीन सवय लावायची आहे, ती पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, त्यासाठी आपल्याला 21 दिवसांचा सराव करावा लागतो. म्हणजे हा जो ब्लू कलरचा ब्रेनचा पाथवे आहे, हा पाथवे क्रिएट व्हायला 21 दिवसांचा कालावधी लागतो. किती दिवसांचा? पाथवे क्रिएट व्हायला 21 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणून मी जेव्हा आपल्याला पहिल्या रेकीची प्रॅक्टिस करतो, पहिल्या लेवलची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, त्याचा कालावधी देखील 21 दिवसांचा आहे. किती आहे? रेकीच्या पहिल्या लेवलची जेव्हा प्रॅक्टिस करतो आहे, त्याचा कालावधी पण 21 दिवसांचा आहे. हा न्यूरोपाथ जनरेट होण्यासाठी 21 दिवस आपण जेव्हा ती सलग प्रॅक्टिस करतो, तेव्हा तो न्यूरोपाथ जनरेट होतो. 66 दिवसानंतर तो पाथ क्लिअर होतो आणि 66 दिवसानंतर 90 दिवसापर्यंत आपण जेव्हा ती सेम गोष्ट करतो, ती हॅबिट आपल्याला लागते. जर मला 66 दिवस मी रोज सकाळी 6 वाजता उठत असेल, तर 90 दिवसानंतर मला कोणाला उठवायचं किंवा अलार्मची गरज नाही लागणार. मी बरोबर त्याच टाइमला उठणार, जो टाइम मी फिक्स केलेला आहे, कारण माझ्या न्यूरॉन्सनी माझ्या ब्रेन मध्ये तो पाथवे जनरेट केलाय. न्यूरो पाथवे माझ्याकडे काय झालाय, फिक्स झालाय की मी सकाळी 6 वाजता उठणार. मग हा क्रिएट करण्यासाठी मला 21 दिवस सलग एक रुटीन फॉलो करावं लागेल. किती दिवस? 21 दिवस. तुम्ही तयार आहात का? आर यू रेडी? रेडी आहात तुम्ही? 21 दिन अपने साथ के लिए, तो चलिए एक अनोखे सफर पर. तुम्ही तयार आहात सगळे? तुम्ही तुमच्या जबाबदारीला, तुमच्या आनंदाला बदलण्यासाठी, जी काही तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे तिला पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आर यू रेडी? येस. मग आता आपल्याला काय करायचं आहे? येस, तयार आहेत? मग आता आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे, पुढचं दाखवते. आज अपनी जिम्मेदारी का क्रम लगाते. आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी लिहून काढा. काय करायचे आहे? तुमच्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या लिहून काढायच्या. राईट डाऊन युअर रिस्पॉन्सिबिलिटीज. सगळ्यांनी आपल्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहे.
च्या वरती असणाऱ्या 10 जबाबदाऱ्या लिहायच्या आहे. झालेत? येस कोमल मॅम, अनम्यूट करा. हा मॅम. हा सांगा तुमच्या जबाबदाऱ्या काय आहे. आता मी सुरुवात सकाळी उठण्यापासून केली आहे. सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, स्वतःची पहिला स्वतः काळजी घेतली पाहिजे. स्वतःची जशी काळजी घेते तशी घराची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे माझ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत सकाळच्या त्या पूर्ण केल्या पाहिजे. तसंच मी जॉब करते तर जॉबवर माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती. आणि हे सगळं साधताना सुख समाधान आणि समृद्धी कशी राहील ह्याचा जास्त विचार केला पाहिजे. या तुमच्या जबाबदाऱ्या आहे. ठीक आहे. ओके, अजून कोण सांगेल. सायली मॅमच्या झाल्या का? अनम्यूट करा. तुमच्या काय जबाबदारी आहे. सध्या मी सेल्फ हॅपीनेस फक्त एकच जबाबदारी मानते. बरं. Because सध्या मी खूप लो फील करते. सो ओके, ठीक आहे. तुमची जबाबदारी म्हणजे तुमचा आनंद आहे हे तुम्ही मानता सध्या? नक्की? ठीक आहे, व्हेरी गुड. दर्पणा मॅम, स्वाती जोशी मॅम, सुमित्रा मॅम, प्रीती मॅम, कोण शेअर करेल. दीपाली मॅम अजून लिहिताय जबाबदाऱ्या. येस, झालं दीपाली मॅम. पहिल्या 4-5 जबाबदाऱ्या सांगा मला तुमच्या. अनम्यूट करा. मला रोज सकाळी वेळेवरती उठायला, म्हणजे मला बऱ्याचदा सकाळचा आळस असतो तर बऱ्याचदा असं होतं की थोडं 5 मिनिटं झोपूया म्हणून. ती मला सगळ्यात मोठी जबाबदारी आहे माझी की आजपासून की मला वेळेवरती उठायचंय. बाकी उठल्यानंतर माझा योगा नेहमी केला पाहिजे. मला पर्सनली माझ्यावरती 1 तास तरी सकाळचा माझ्यासाठीचा वेळ दिला पाहिजे. ही माझी दुसरी जबाबदारी. आणि त्याच्यानंतर पण घरच्यांसाठीचा वेळ देणं, त्याच्यानंतर आलेले रिलेटिव्ह किंवा काही सगळा, आणि घरात कसा आनंद राहील सगळ्यांबरोबर मिळून ते पाहणं. येस, व्हेरी गुड. या बॅच मध्ये सगळ्यांनी आपापली जबाबदारी स्वीकारलेली आहे. म्हणजे या 2 दिवसांमध्ये प्रत्येकाला स्वतःचा आनंद हा महत्वाचा वाटतो आहे. प्रत्येकाला स्वतःचं हेल्थ महत्वाचं वाटत आहे, बरोबर? मग तुम्ही तुमची जबाबदारी आजपासून काय करायची, स्वीकारायची आहे की मी माझी काय आहे, पहिल्यांदा प्रायोरिटी कोण आहे, मी आहे. बरोबर ना? मी तुम्हाला परवा पण सांगितलं, आज पण परत सांगते, ज्या दिवशी
तुमच्यामधनं प्राण नावाची ही जी ऊर्जा आहे, प्राण नावाची जी शक्ती आहे ती निघून जाईल, त्या दिवशी तुमचं काय आहे, घरात कोणीच ठेवणार नाही, तुमची आई ठेवणार नाही, वडील ठेवणार नाही, बहीण भाऊ नवरा पोरं कोणीच ठेवणार नाही. म्हणून मला पहिल्यांदा माझी जबाबदारी म्हणजे मला माझी जबाबदारी, माझी हेल्थ, माझी वेल्थ आणि माझी रिलेशनशिप ही माझी जबाबदारी. पहिल्यांदा माझी हेल्थ महत्वाची आहे. मग माझी हेल्थ कोणती कोणती, माझी मेंटल हेल्थ पण तितकीच महत्वाची आहे. माझा सेल्फ हॅपीनेस, सेल्फ कॉन्फिडन्स आणि हे कॉन्फिडन्स करताना फायनान्स पण. बरोबर ना? सॉरी. हे सगळं मिळवताना मला माझं जर मेंटल पीस नाही, माझ्याकडे माझा आनंद नाहीये, माझ्याकडे माझी सुरक्षा नाही, माझा कॉन्फिडन्स नाही, तर मी काय आहे, शून्य आहे. म्हणून मला माझी जबाबदारी घ्यायची आहे. सॉरी. कळालं का? पहले मैं, फिर बाद में आप. माझी जबाबदारी मी आजपासून स्वतःला देते. मी स्वतःला प्राधान्य देणार आहे आणि स्वतःच्या आनंदाला मी कोणालाही ब्लेम करणार नाही. हे पहिली बॅच अशी झाली की याच्यामध्ये प्रत्येकाने, एक तर कोमल मॅम तर ओल्ड स्टुडंट आहे, पण प्रत्येकाने स्वतःला एक प्राधान्य दिलंय. स्वतःची मेंटल पीस आपल्याला काय करायची, सांभाळायची आहे. रेडी आहात तुम्ही या सफरला समजून घेण्यासाठी, पुढच्या या ऊर्जांना समजून घेण्यासाठी? आहेत ना? येस. चला आपण उद्यापासून ऍक्च्युली आपल्याला काय करायचं आहे, जे आपण रेकी शिकायचं आहे त्यासाठी आता ही सगळी आपली प्रोसिजर होती की शोधन क्रिया आपण करत होतो की स्वतःचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी शोध घेताना मला माझ्या सबकॉन्शियस माइंडला काय करायचंय, ऍक्टिव्हेट करायचं. बरोबर ना? मग मला उद्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करण्यासाठी माझ्याकडे ज्या बॅड मेमरीज आहे, माझ्याकडे ज्या काही दुःखाच्या घटना घडलेल्या आहेत, त्या मी उद्या माझ्या लाईफ मधनं कायमस्वरूपी काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. तुम्ही तयार आहात का तुमच्या लाईफ मधल्या वाईट घटना, वाईट परिस्थिती, वाईट व्यक्तींना रिमूव्ह करायला? आहात? येस. उद्या आपण एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे आणि त्यानंतर आपण रेकी काय आहे ते ऍक्च्युली जाणून घेणार आहे. रेकी काय आहे, रेकी ही जीवन जगण्याची कला का पद्धतीने आपल्याला काय शिकवते आहे, रेकीला कसं समजून घ्यायचं, रेकीचा इतिहास काय आहे, हे आपण उद्यापासून सुरू करणार आहे. ठीक आहे? कळालं? आजचं सेशन कळालं आपल्याला कशा पद्धतीने आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्हेट करायचंय. तर पहिलं मेथड आहे अफर्मेशन, दुसरी मेथड आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेथड आहे मेडिटेशन. येस. या 3 मेथडनी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह करतो. आणि चौथी मेथड नाही म्हणता येणार, अशी एक गोष्ट जी केल्याने आपल्याला काय होईल, अजून सबकॉन्शियस माइंड सोबत संवाद साधायला मदत होईल, ती म्हणजे आपलं उद्याचं मेडिटेशन. उद्या आपण एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहोत, ज्याच्याने माझी मेंटल हेल्थ कशी स्टॅबिलाइज होईल, माझ्या मेंटल हेल्थची काळजी मी कुठल्या पद्धतीने घेऊ, हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. राईट? येस. चला, मला ऐकून घेतलं यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. हे दिव्य रेकी शक्ती, हे ब्रह्मांड, ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. उद्या आपण शार्प 5 वाजता भेटणार आहोत. चला, थँक्यू.